हाय फ्रेंड्स, के क्लास या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतोय. आज मी तुम्हाला इयत्ता 12वीच्या मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधील मॅथमॅटिकल लॉजिक या विषयावर शिकवणार आहोत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझे लेटेस्ट मॅथमॅटिक्सचे व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पाहायला मिळतील आणि मॅथमॅटिक्समधील काही कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील. तर चला आपण आता सुरू करूया. आज आपल्याला पाहायचं आहे मॅथमॅटिकल लॉजिक. मॅथमॅटिकल लॉजिक्स मध्ये आज जो प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये सुरुवातीला आपण काय काय अभ्यास करायचा आहे ते आपण पहिल्यांदा पाहू. त्याच्यामध्ये पहिला पॉइंट्स आहे तो आपल्याला स्टेटमेंट, then logical connectives, compound statements and its truth tables, then statement patterns and logical equivalencies, tautology, contradiction and contingency, then quantifiers and quantified statements, duality, negations of compound statements, algebra of statements and application of logic to switching circuits. तर याच्यामध्ये आज आपल्याला या पार्टमध्ये पाहायचं आहे स्टेटमेंट. स्टेटमेंट इन मॅथमॅटिकल लॉजिक. आपल्याला माहिती आहे, वी नो इन इंग्लिश देर आर फोर टाइप्स ऑफ sentences in English. आता ही 4 sentences, one is assertive sentence, second one is interrogative sentence, third one is exclamatory, and fourth one is imperative. These are the 4 types of sentences in English. आपल्याला जर एखादं सेंटेन्स दिलं, क्वेश्चन टॅग असेल, क्वेश्चन मार्क्स, तर आपण लगेच ओळखतो की हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस आहे. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स सुद्धा आपण एक्सक्लेमेटरी मार्क वरून ओळखू शकतो. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपल्याला एखादी जर परमिशन्स असेल, विचारलेली असेल किंवा ऑर्डर असेल, अशा प्रकारची जी सेंटेन्सेस असतात, डू नॉट डिस्टर्ब और कॅन यूज किंवा परमिशन्स वगैरे असतील, किंवा अशा प्रकारचे जे काही सेंटेन्सेस आहेत त्या इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस असतात. त्याच्यामध्ये आपण मे आय कम इन सर असेल किंवा प्लीज गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर, अशा प्रकारची जी काही सेंटेन्सेस असतात ती इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये येतात. आणि आपल्याला माहिती आहे असर्टिव्ह जर सेंटेन्सेस असेल तर असर्टिव्ह सेंटेन्स स्टार्ट विथ नाउन्स और प्रोनाउन्स, देन am, is, was, where, have, as, then verb and then finally full stop. अशा प्रकारचे असर्टिव्ह सेंटेन्सेस असतात. तर आपण मॅथमॅटिकल स्टेटमेंट्स शिकत असताना या 4 सेंटेन्सेसचा का विचार करतोय, तर आपल्याला मॅथमॅटिकल स्टेटमेंट्स मध्ये आपल्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस असतील तर त्याचा विचार करायचा नाही आहे. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस पण स्टेटमेंट म्हणून विचार करायचा नाही आहे. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेसचा सुद्धा आपल्याला स्टेटमेंट म्हणून विचार करायचा नाही आहे. ही सेंटेन्सेस असतील तर ती स्टेटमेंट म्हणून आपण विचारात घेणार नाही आहे.
फक्त आपण कोणती घेणार आहोत, असर्टिव्ह टाइप ऑफ सेंटेन्सेस वी कॅन कन्सिडर. तर आपण असर्टिव्ह सेंटेन्सेस जी आहेत ती सेंटेन्सेस आपण वेगवेगळ्या प्रकारची सेंटेन्सेस घेऊ आणि त्याच्यामधून आपण मॅथमॅटिकल स्टेटमेंट, कारण का इथं पहा असर्टिव्ह सेंटेन्स आणि इथं आपल्याला काय पाहिजे आहे, स्टेटमेंट. तर जर स्टेटमेंटची नक्की जर आपल्याला डेफिनेशन पाहिजे असेल तर काही आपण एक्झाम्पल्स घेऊया, असर्टिव्ह सेंटेन्सेस एक्झाम्पल घेऊया. तर पहिलं सेंटेन्स मी घेतो इथं. फर्स्ट वन इज मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. दुसरं सेंटेन्स मी घेतोय, दुसरं आपण अशा पद्धतीचं सेंटेन्स घेऊ की सचिन तेंडुलकर is a football player. तिसरं आपण घेऊया, it is red in color. आता पुढं पहा, आणखी एक मी सेंटेन्स घेतो इथं. sin square theta plus cos square theta is equal to 1. For all theta belongs to R. For all theta belongs to R. इथं आपण पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की चारही जी सेंटेन्स, दॅट इज दीज 4 सेंटेन्सेस आर ऑफ असर्टिव्ह टाइप ऑफ सेंटेन्सेस. तर या असर्टिव्ह टाइप ऑफ सेंटेन्सेस मध्ये तुम्ही काही सेंटेन्सेस वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आता इथं पहा, सचिन तेंडुलकर इज अ फुटबॉल प्लेयर. तुम्ही म्हणणार की सरांनी इथं चुकीचं लिहिलेलं आहे. मी चुकीचंच लिहिलेलं आहे, पण इथं या सेंटेन्सचा सुद्धा आपल्याला इथं विचारात घ्यावं लागणार आहे. पहा, इट इज रेड इन कलर. पहा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आपण 9वी पासून ह्याचा अभ्यास करतो. इथं पहा, मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. हे जर वाक्य जर तुम्हाला ट्रू आहे किंवा फॉल्स आहे असं जर विचारलं तर पटकन तुम्ही हे ट्रू असं सांगणार, राईट. समजा मी तुम्हाला असं विचारलं सचिन तेंडुलकर इज अ फुटबॉल प्लेयर, तर याची हे वाक्य ट्रू आहे की फॉल्स असं विचारलं तर तुम्ही पटकन मला सांगणार की हे सेंटेन्स फॉल्स आहे, राईट. इट इज रेड इन कलर. आता इट इज रेड इन कलर, वॉटर इज रेड इन कलर और ब्लड इज रेड इन कलर. आपण काय इट मध्ये काय हे आपल्याला माहिती नाही आहे. इट मध्ये जर वॉटर घेतलं, वॉटर इज रेड इन कलर, फॉल्स सांगणार. ब्लड, इटच्या ऐवजी मी ब्लड घेतलं, ब्लड इज रेड इन कलर असं जर म्हटलं तर तुम्ही ट्रू म्हणणार. म्हणजेच इथं आपल्याला याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ही नक्की इथं काय सांगावी याचा अंदाज येत नाही आहे. देअरफॉर इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू वी कॅनॉट डिटरमाइन फ्रॉम इट. इट जोपर्यंत आहे तोपर्यंत डिटरमाइन होत नाही ट्रूथ व्हॅल्यू, बरोबर आहे ना. इथं पहा, पहिली जी 2 सेंटेन्सेस आहेत ती तुम्ही पटकन सांगितले ट्रू आहे फॉल्स आहे, पण हे तुम्ही सांगताना ट्रू आहे की फॉल्स आहे, काही जण ट्रू सांगतील काही जण फॉल्स सांगतील, आपल्याला इथं अंदाज येत नाही आहे. पण इथं जर तुम्हाला असं विचारलं साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, इथं आपण हे प्रूव्ह केलेलं आहे, मॅथमॅटिकल आयडेंटिटी आहे. हे सुद्धा काय म्हणणार सांगा तुम्ही, सेंटेन्स ट्रू आहे असं सांगणार. म्हणजेच तुम्हाला इथं जर याच्यामधून जर स्टेटमेंट जर घ्या म्हटलं तर पहिलं 1, 2 and 4 आर स्टेटमेंट्स. 1, 2 and 4 आर स्टेटमेंट्स, राईट. and third one is not a statement. हे लक्षात आलं असेल. म्हणजे स्टेटमेंटची डेफिनेशन काय आहे, ॲन असर्टिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. असर्टिव्ह सेंटेन्स आहे पण ते काय आहे, ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, दॅट इज कॉल्ड ॲज अ स्टेटमेंट इन मॅथमॅटिकल लॉजिक, राईट. बट 3
it is red in color, that is we cannot determine the truth value, therefore it is not the statement in mathematical logic. Sin square theta plus cos square theta is equal to 1. इथं मॅथमॅटिकल आयडेंटिटीज आहेत. अशा मॅथमॅटिकल आयडेंटिटीज आणखी आपल्याला पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल साइन 2 थीटा इज इक्वल टू 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. 1 plus tan square theta is equal to sec square theta. This is also mathematical identity. Or pi is equal to 22/7 or 3.14. This is the mathematical identity. Therefore these are the true statements, right? आता इथं जे स्टेटमेंट्स आहेत, जर स्टेटमेंट्स कशी इंडिकेट करतो, समजा पहिलं स्टेटमेंट असेल तर स्मॉल पी न आपण इंडिकेट करू शकतो. दुसरं स्टेटमेंट आहे ते आपण काय दाखवू शकतो, क्यू, स्मॉल क्यू न दाखवू शकतो. आता समजा आर असेल तर, तिसरं असेल तर आर न दाखवू शकतो. आणखी पुढं असेल यस न दाखवू शकतो. दॅट इज इफ द स्टेटमेंट. आता इथं आपण म्हणू शकत नाही इट इज नॉट द स्टेटमेंट, त्यामुळे हे दाखवू शकत नाही आपण. पण स्टेटमेंट्स आर डिनोटेड बाय लेटर पी. स्टेटमेंट्स are denoted by letters P, Q, R, S, etc. अशानं आपण काय करू शकतो, स्टेटमेंट्स दाखवू शकतो. स्टेटमेंट असेल तर इट इज नॉट द स्टेटमेंट, देअरफॉर वी कॅन नॉट इंडिकेट बाय आर, राईट. मग इथं पहा, मग इथं आपल्याला स्टेटमेंटची डेफिनेशन पाहिजे असेल तर स्टेटमेंटची डेफिनेशन कशी पाहतो पहा. An assertive sentence, an assertive or declarative sentence which is either true or false, but not both simultaneously is called a statement in mathematical logic. Therefore statements is denoted by letter P, Q, R, S, etc. First statement is denoted by P. Second statement असेल तर आपण Q न दाखवणार, थर्ड असेल तर R न, फोर्थ असेल तर S न, आणि पुढं अशा पद्धतीनं आपण P, Q, R, S न आपण दाखवणार. तर पुढं आपल्याला स्टेटमेंट पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल, स्टेटमेंट नंतर आपल्याला पाहायचं आहे ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट. ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द स्टेटमेंट. ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ स्टेटमेंट आता आपण ॲक्च्युली पाहिलेलंच आहे, पण इथं आपण बघू. पहा, if a statement, then it is either true or false. Therefore true and false are the truth values of the statements. If the statement is true, then its truth value is T, and if the statement is false, then its truth value is F, right. मग आता जर आपण इथं बघितलं तर मगाशी आपण पाहिलेलेच आहे, मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. इट इज अ स्टेटमेंट म्हणणार, कारण का त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला नक्की समजते. इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज अ टी. सचिन तेंडुलकर इज अ फुटबॉल प्लेअर. याची आपण ऐकल्यानंतर पहा किंवा वाचल्यानंतर लक्षात येतं की हे फॉल्स आहे. मग फॉल्स लगेच आपण जर ट्रूथ व्हॅल्यू आयडेंटिफाय होत असेल तर आपण याला काय म्हणणार की स्टेटमेंट्स म्हणणार. Therefore it is the Sachin Tendulkar is a football player. This is the statement, but its truth value is false. But it is red in color. Its truth value we cannot determine. Therefore this is not the statement. Therefore truth values of statements are true and false are the truth values of the statement. If the statement is true, then its truth value is T, and if the statement is false, then its truth value is F. तर एक लक्षात घ्या, imperative, interrogative or exclamatory sentences
आर नॉट द स्टेटमेंट्स इन लॉजिक. आता इथं नोट पॉईंटमध्ये पहा. आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस, इम्पेरेटिव्ह और इंट्रोगेटिव्ह और इंट्रोगेटिव्ह और एक्सक्लेमेटरी sentences are not statement in logic. याला आपण लॉजिक मध्ये स्टेटमेंट असं म्हणणार नाही. दुसरं जे आहे ते काय म्हणणार सांगा. पुढं पहा. मॅथमॅटिकल आयडेंटिटीज are not the statement in logic. आता आपण याच्यामध्ये आणखी एक कन्सेप्ट पाहणार आहोत, ओपन सेंटेन्स. आता ओपन सेंटेन्स पहा. मगाशी मी उदाहरण घेतलं होतं की इट इज रेड इन कलर. आता आपण मगाशी पाहिलं मी तुम्हाला, इफ वॉटर इज रेड इन कलर म्हटलं तर आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स येणार. बट इथं ब्लड म्हटलं, ब्लड इज रेड इन कलर, इट इज ट्रू येणार. म्हणजेच इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू व्हेरीज अकॉर्डिंग टू सम कंडिशन्स विच आर नॉट गिवन इन द सेंटेन्स. म्हणजे इथं आपल्याला काही दिलेलं नाही आहे. समजा जर आपल्याला ऑप्शन दिले असते वॉटर आणि ब्लड हे जर दिलं असतं तर आपण म्हटलं असतं वॉटर इज रेड इन कलर फॉल्स, ब्लड इज रेड इन कलर ट्रू म्हटलं असतं. पण आपल्याला इथं ऑप्शन दिलेला आहे का? नाही दिलेला आहे. त्यामुळं आपण these are the sentences whose truth value varies according to some conditions which are not given in the sentence. Therefore, such sentences are called as open sentences. म्हणजेच ओपन सेंटेन्सेसची जर डेफिनेशन घ्यायची म्हटली तर आपल्याला कशा पद्धतीने येणार. The sentences whose truth values varies according to some conditions which are not stated in sentences are called as open sentence. आता ओपन सेंटेन्सेस आर नॉट द स्टेटमेंट्स इन लॉजिक. इथं सुद्धा पॉइंट आपण घेणार. ओपन सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट्स इन लॉजिक. लॉजिकमध्ये आपण ओपन सेंटेन्सेसना स्टेटमेंट म्हणणार नाही. समजलं? इथं पहा, हे तुमच्या लक्षात आलं असेल. ओके. तर आता आपण याच्यावर काही क्वेश्चन्स पाहिजे आहेत. पहा. स्टेट which of the following sentences are statements. Justify your answer. In case of statement, write the truth value of the following statements. First one is 1. Question 1. The sun is a star. Sun is a star. Question पहा. It is a declarative sentence. The sun is a star. आपल्याला लगेच this is a true statement. Therefore, its answer is it is a statement. Its a truth value is T. Right? Second one is two is the only even prime number. Question 2. 2 is the only even prime number. Listen here. 2 is the prime number.
and 2 is a even. Therefore 2 is a even prime number. Therefore it is also true statement. Therefore the answer is it is a statement. Its truth value is t. थर्ड वन आपण आणखी एक क्वेश्चन घेऊ. Please give me a glass of water. Please give me a glass of water. This is imperative sentence. Therefore it is not a statement. It is not a statement. It is not a statement. आता इथं पहा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळं इथं आपण याची ट्रूथ व्हॅल्यू लिहिण्याचा प्रश्नच नाही. आणि आणखी एक प्रश्न मी घेतो पहा इथं, रूट और -9 इज अ रॅशनल नंबर. आपल्याला माहिती आहे. तर इथं पहा रूट और -9 इन रूट. Therefore it is not a rational number. It is complex number, right? Sorry, imaginary number. It is not a statement. It is a statement, but its truth value is false. It is a statement. Its truth value is f. म्हणजे आपल्याला माहिती आहे की लगेच टी किंवा एफ आपण डेफिनेटली असं सांगू शकतो, त्यालाच आपण काय म्हणतो, स्टेटमेंट म्हणतो. इथं पहा एक्सरसाइज 1.1. एक्सरसाइज 1.1 मधील बाकीचे सर्व जे क्वेश्चन्स आहेत अशा प्रकारचेच आहेत. ते क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा. स्टेटमेंट असेल तर स्टेटमेंट, इट इज अ स्टेटमेंट म्हणा. स्टेटमेंट असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहायची आपल्याला. इथं हे माझं पहिलं जे लेक्चर आहे ते संपलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही जर शंका असेल तर मला कमेंट्समध्ये लिहा.